हॅलो गाईज, तर आज मी जाणार आहे ताईच्या घरी. मी लग्नाला जास्त दिवस जाऊ शकले नाही, फक्त लग्नाच्याच दिवशी गेले, म्हणून त्यांचा आग्रह चालला आहे की तू ये. तर म्हणून मी आज जाणार आहे ताईच्या घरी. आणि आज ताई आणि दादाची ॲनिव्हर्सरी आहे, तर आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहोत. सो एन्जॉय. आणि आता आम्ही निघालो आहे बसस्टँड जाण्यासाठी. तर पप्पा आम्हाला सोडायला येत आहे बसस्टँडवर एवढ्या उन्हामध्ये. घरात असताना असं फील बी नव्हतं झालं की बाहेर एवढं कडक एवढं खतरनाक ऊन असेल म्हणून. आणि आम्ही पोहोचलो बसस्टँडवर. तर तुम्ही बघू शकता बसस्टँडवर भरपूर गर्दी होती. सगळ्या गाड्या लेटच चालू होत्या वाटतं. आणि लोक सावली बघून बघून सावलीमध्ये उभे होते. खूप जास्त गरमी होत होती, म्हणून मी मस्तपैकी थंडगार ज्यूस घेतलं. तर इथे बसस्टँडवर दुपारचं भरपूर ऊन आहे, पण अजून काय आमची बस लागली नाही. आम्ही 1-1.5 तासापासून बसचा वेट करतो आहे, पण बस काही आली नाही यार अजून. असं वाटतं आता की संध्याकाळीच यायला पुरलं असतं घरून. बेकार ऊन आहे एकदम. आणि फायनली बसस्टँडवर 2 तासापेक्षा जास्त वेळ वेट करून आम्हाला अजिंठा गाडी भेटली आणि गाडीमध्ये आम्ही बसलो. एवढ्या वेळानंतर ही गाडी लागली होती. 2 ते 3 तासानंतर ही गाडी आली होती अजिंठा जाणारी. तर त्यामध्ये भरपूर गर्दी होती, तर आम्हाला समोर काही जागा भेटली नाही. सगळ्यात लास्टला बसलो. तर एक नंबर फील येत होतं ब्रेकर आल्यावर. डायरेक्ट फुल ब्रेक डान्सवाली फीलिंग. आणि मग आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनवर. त्या बसवाल्यांनी पण रोडवरच उतरून दिलं सगळ्या लोकांना, भरपूर गर्दी होती म्हणून. तर तिथेच मला दिसलं एक ज्यूसचं दुकान. तर मी गेले ज्यूस घ्यायला. मस्तपैकी थंडगार चॉकलेट शेक घेतलं. फुल गर्मी में ठंड का एहसास. माझा नातू मला घ्यायला येणार होता, म्हणून तो येईपर्यंत आम्ही इथेच टाईमपास केला. इथे मी फर्स्ट टाईमच ट्राय केलं, पण टेस्ट ओके होती. और ये आ गया है हमारा नातू हमको लेने के लिए. आम्ही तिथं गाडी लावली, तर भाई एक माणूस डोकं खायला लागला की इथून गाडी काढा. त्याला वाटलं आम्ही सीट भरतोय की काय. और वो माणूस के साथ दिमाग लगाने के बाद हम निकले घर जाने के लिए. आणि फायनली मी पोचलेली आहे घरी. खूप जास्त थकलेला माझा चेहरा दिसतोय, पण भारी फिलिंग. सुखाची राय सुखाची राय सुखाची राय. काय म्हणतात ते 8 लेकरं. आता मी मस्तपैकी फ्रेश होऊन रेडी होऊन केक आणायला जाणार होते. बापरे, आज ॲनिव्हर्सरी असे गमचे काय नको म्हणू. लगेच पोरं चालले, त्याच्यामुळे मला भी जायचं आहे. आमचं मटण शिजत आहे. यहाँ पे पार्टी की तैयारी हो रही है. और ये मसाले देख सकते हो तुम, भाजी के लिए कितने सारे निकाल के रखे हैं. तो चलो मैं आती फिर अब केक लेके आती मैं अब. हाओ जल्दी आना. चला. तर ज्या गावी आम्ही थांबून होतो तिथे केकचं दुकान बंद झालेलं होतं, म्हणून आम्हाला केक घेण्यासाठी 15-20 किलोमीटर दूर जावं लागलं. केक आणायसाठी आम्हाला फक्त 15-20 किलोमीटरच जायचं होतं, पण त्या 15-20 किलोमीटर अंतर पार करताना गाडीचा जो स्पीड होता ना, आणि मी समोर बसलेली होती, त्यामुळे माझी फिलिंग तुम्ही समजू शकता. एकदम भयानकवालं फील होत होतं. आणि मी म्हणत होते की हळू चालवा, पण पोरं मजा घेत होते. तर फायनली आम्ही पोहोचलो केकच्या शॉपमध्ये. केकसाठी आम्ही एवढ्या दूर आलो आणि तिथे मोजून 5 ते 6च केक होते फक्त आणि फक्त. और फिर से ये शुरू हो गया है भाई का शाइनिंग मारना. भाई का नाही, सॉरी, नातू का. आणि आज आहे ॲनिव्हर्सरी, म्हणून नवरीबाईची इथं तयारी चालली आहे. तर ह्या 1-2 साडीसाठी हा एवढा पसारा काढून ठेवलेला आहे. माझी बॅग नाही का एका साडीसाठी फक्त. आणि फायनली ज्या गोष्टीसाठी हा सगळा पसारा झालेला आहे, ती वस्तू आम्हाला ही सापडलेली आहे. बॉडी टेप.
राहिले ना का बाजू ए बाजू बाजू औषध झाली झाली ना त्याची ब्लॉग शूट करते थे टाकून दिन यूट्यूबवर अंगर भल्या भल्यांना बदलून टाकते. स्निकर्स मध्ये आहेत नट्स, चॉकलेट आणि कॅरमल. भूक लागली स्निकर्स खा. याचा आहे ना तो आईचा काही दुप्पट ताकदीचा काय अर्थ आहे? खरेदी कोणी आवश्यकता नाही. आवश्यक आहे. पण तो आवश्यक नाही. मग आता सगळे प्रश्न इझी होतात. थांब थांब ना पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बोनव्हिटा, जे दुधामध्ये व्हिटॅमिन डी आणि और बालों को हाइड्रेट करेंगे 72 आवर फ्रेश बालों के लिए चलो चलो कंटिन्यू करो. L'Oréal Paris you're worth it नांदना नांदना टास्क मी कदाचित एकदम दाबून ठेवलाय. तास थांबून ठेव मग हा केक का झाला की नाचो आपण. दिवा बघ जा. माझ्यासोबत नाही नाचणार तर कोणासोबत नाचतील ते. या! बकरे त्याच्याच अंगावर करतोय सगळं. बुड्डे बुड्डे अरे हा तू खाऊ घाला तर ताई. आय काय का बाई. आ ताई
ओके 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 खाऊ करा ओके 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 हा इकडे बी रे कॅमेऱ्यामध्ये ओके अरे खाना खा 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 इकडेच पाय झालं लास्ट 24 में मिले टॉप कॉल आणि आपल्या इथे या आहेत माझ्या आत्या अरे 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 पोरा, मावशी येणार आहे ते. ओ, बाय बाय नारायण मावशी येणार आहे. मावशी आहे. चालते मावशी मावशी इकडे मावशी इकडे आपा इकडे बाय इकडे बाय दोघी आजी ना तू अजून शील शोधली डायरेक्ट लागलं लागलं नाचतोय या मिशन सक्सेसफुल नाही मला नाचता येत नाही आपल्याला आपण नाचत नाही उठ 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 उठ
काय डेंजर आहे ब्लॉग चालू केला डायरेक्ट उठून दिलं त्यानं. आज म्हणजे रोज आंघोळ करते मी, समजलं ना. ते लेकरू रडू राहिलं का काय. ठीक आहे, बाकीची ठेवा. नंतर 4 वाजता भूक लागेल त्याच्यासाठी खिचड ठेवू. सेलिब्रिटी माणूस 2 अंडे घेऊन. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 2 आणि आम्ही बराच वेळ गप्पा करत बसलो आणि जेवण पण आत्ताच झालं आमचं. थोडा वेळ आधी गप्पा करत करत जेवण केलं. जेवण झाल्यावर बी गप्पा केल्या. फायनली आता आथरून टाकलं मी आणि मी तर झोपणार आहे, कारण मला बेकार असं थकल्यासारखं होतं आहे. जेव्हापासून मी आता ते आंघोळ करून आले ना तेव्हापासून मला कंटिन्यू झोप येते, पण मी बराच वेळ कंट्रोल केलं. आता फायनली मी झोपणार आहे. पिऊन ओके. सो गुड नाईट. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग.